प्लॉट नंबर 14, 15 आणि 16 हे याच्यामधला खर्डे MIDC मध्ये हे पूर्णपणे संदीप नाईक साहेब, आदरणीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांच्या आधिपत्याखाली आहेत, त्यांच्या नावाने आहेत आणि कवडी मोलाने हे प्लॉट घेतलेले आहेत. त्याची प्रत्यक्षात तिथे सगळा व्यापार चालतो, व्यवसाय चालतो. त्या व्यवसाय जो दर आहे, जे मी दरपत्रक आपल्याला मगाशी दाखवलं, त्याच्यामध्ये 94,160 रुपये हा शासनाचा नियम आहे 2024च्या परिपत्रकाप्रमाणे, आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे पैसे भरावे. ते पैसे भरलेले नाहीत, भरत नाहीत. यासाठी मी संबंधित ठिकाणी सगळ्या तक्रारी केलेल्या आहेत. MIDC चे CO असतील त्यांना तक्रार केलेली आहे, MIDC चे प्रादेशिक अधिकारी असेल त्यांना तक्रारी केलेल्या आहेत, आणि उद्योग मंत्री त्यांना तक्रारी केलेल्या आहेत. आणि या सगळ्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हावी म्हणून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना सुद्धा तक्रार केलेली आहे की MIDC चे जे तुर्बा पोलीस स्टेशन आहे त्या सिनियरला सांगून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि तिथे स्थळ पाणी झाली पाहिजे, त्याचा रिपोर्ट बनला पाहिजे आणि तो समाजासमोर दिला पाहिजे. एवढे जे पैसे भरायचे हे 100 करोड रुपये त्यांनी भरावेत, आणि ज्या कामासाठी तुम्हाला प्लॉट दिलाय त्या कामासाठी तो प्लॉटचा वापर करावा, अन्यथा प्लॉट तो MIDC ला परत ताब्यात द्यावा. रिस्पॉन्स देत नाहीत, काय बोलतच नाहीत. मग तुम्हाला वाटतं हे चौकशी करतील? चौकशी तर केलीच पाहिजे ना, आता म्हणून तर पोलिसांकडे जावं लागलं ना आपल्याला. 10 वर्ष व्हाईट हाऊस सरकारला माहित नाही का? 10 वर्ष व्हाईट हाऊस माहित आहे, सत्ता असल्यामुळं काय ते दाबून ठेवतात. लोकांना वाटतं कागदपत्र, आता प्रत्येकाला असं वाटतं त्यांचे ते पेपर आहेत, सगळे पेपर आहेत, पण पेपर काय ते मला आता मी दाखवले. तक्रार कधी केली आणि साधारणपणे याच्या पुढचा स्टेप काय न्यायालयात वगैरे जाणार किंवा शासनाचा जनतेचा तक्रार मी साधारणपणे 2 महिन्यापूर्वी केलेली आहे त्याच्यावरती, आणि याच्यावर तात्काळ कारवाई हो, त्या स्थानिक ठिकाणी स्थळपाणी करावी असं माझं मत आहे, आणि शासनाचा महसूल लवकर द्यावा आणि प्लॉट ताब्यात घ्यावा. जर यांनी आता केले नाही, आता तो आचारसंहिता चालू आहे, तर मी वकिलांमार्फत मी माझा बनवलेला आहे नोटीस, संबंधित नोटीस CO आहेत त्या CO ला देणार आहे, आणि संबंधित अधिकारी आणि भूखंडधारक यांना मी कोर्टामध्ये घेणार आहे. नाही, कारण आम्हाला असं वाटलं होतं की असेल त्यांच्या, आता मी समजा माझ्या घरात राहतो, मला असं वाटतं की लोकांना वाटतं यांचंच घर असेल म्हणून, यांनी सगळं नियमाप्रमाणे केलं असेल, तर मला असं वाटायचं की असेल यांचं म्हणून. मी पण तिथं बऱ्याच वेळा गेलेलो आहे, असं गेलो नाही असं नाईक साहेबांना मी अनेक वेळा तिथं व्हाईट हाऊसला पण भेटलेलो आहे. 10 वर्षापूर्वी व्हाईट हाऊसला भेटलो होतो, तेव्हा पण मंत्री होते ते, तिथे भेटलो. पण आपल्याला या सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या की हे तिथे एवढ्या कमी दरामध्ये घेतलं असेल ते म्हणून. नाही, हे मी आता काय घेतलं, मगाशी मी सांगितलं माझी तर तयारी, मला तर प्रसार माध्यमांसमोर लवकर यायचं नव्हतं. सगळं काहीतरी म्हणजे कोर्टामध्ये पिटिशन दाखल करून वगैरे सगळं रेडी करून संबंधित नोटीस आल्याच्या नंतर मी प्रसार माध्यमांसमोर येणार होतो. मुंबईला पत्रकार परिषद घेतलं होतं मी, अनेक माझ्या मित्रांशी डिस्कस केलं होतं. पण मी परवा त्या गौतम मॅडमचं पाहिलं, त्यांनी त्या हॉटेलचं तिथलं काढलं. मनसेचे नेते काळे साहेब आहेत, त्यांनी सांगितलं, तर त्यांनी तर तक्रार नाही केली, मी तर तक्रार केलेली आहे. म्हटलं मग आपण का सांगू नये? जर मला इलेक्शनच्या मुवमेंटला करायचं असतं तर मी फर्स्ट डेलाच केलं असतं, लास्ट डेला नसतं केलं. आता त्यांच्याच नावाने ना, अग्रीमेंटचा काय संबंध आहे? निशांत फूड नावाचे प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये स्वतः आदरणीय गणेश नाईक साहेब हे डायरेक्टर आहेत, स्वतः डायरेक्टर आहेत. हा सांगतो, कागदात सांगतो मी, तक्रार केलेली आहे की तुम्ही स्थळ पाणी करा. पुरावे कसे भेटतील तुम्हाला? प्रत्यक्षात गेले, काय फोटो काढले, पुरावे भेटतील. लिहिले, सगळं लिहिले तक्रारीमध्ये, हो दिलेत ना. आणि जर त्या ठिकाणी समजा निशांत फूड नावाची कंपनी आहे, तर निशांत फूड नावाने आतापर्यंत GST किती भरला, किती ब्रेड बिस्किट तयार केले, किती बटर तयार केले, तो रिपोर्ट त्याच्यामध्ये येईलच ना. IT साठी काम करते A15 मध्ये, IT चे किती कामं तिथे झालेली आहेत, किती लोकांना रोजगार दिलेला आहे, त्यांना किती PF भरलेला आहे, त्याचे किती कंपनीचा टर्नओव्हर आहे, त्याच्यावरती किती GST भरलेला आहे, तो त्याच्यावरती येईल.
तर त्या लायसन विषयी माहित नाही, पण एमआयडीसीने जो प्लॉट दिलाय त्याच्यामुळे ती मला नाव माहिती आहे त्याच्यामधली. त्या जागेचा वापर राजकीय वापर आणि कमर्शियल वापर केला जातो. ज्या कामासाठी दिला तो वापर होत नाही. नाही म्हणजे एकदा प्लॉट घेतला ना की त्या प्लॉटची किंमत तेवढी भरावी लागते. मग वर्षाचं काय रेव्हेन्यू शासन तो कमी असतात पैसे, पण 94,000 ते 100 करोड रुपये तिन्ही प्लॉटचे होतात, तेवढे भरावे लागतील त्यांना.